मी अजूनपर्यंत गप्पा आहे. तुमचं घर आहे, तुम्ही ते पैसे कुठे ठेवले ते दाखवा. हे पैसे सांगायला नको. इकडे जर आपण बघाल इथे सन्माननीय रवी चव्हाण साहेबांचा फोटो देखील आहे. व्यवसाय करण्यासाठी तो कुठूनही कसेही पैसे उभे करतो. कोणाच्या तरी एखाद्याच्या घरात जाऊन असं करणं हे काही योग्य नाही. वडील भाजपचे ज्येष्ठ नेते, भाऊ भाजप आणि महायुतीच्या मंत्रिमंडळात, तरीही निलेश राणेंनी स्टिंग ऑपरेशन करत भाजपवर गंभीर आरोप केलेत. आता काही वेळापूर्वी इकडे शूटिंग आहे. काही वेळेपूर्वी विजयजी केनवडेकर यांच्या घरी आलेले आहे. निलेश राणेंनी केलेलं हे स्टिंग ऑपरेशन, थेट रवींद्र चव्हाणांवर केलेले गंभीर आरोप हे अनेक अर्थानं चर्चेत आहेत. जे रवींद्र चव्हाण शिवसेनेच्या मुळावर उठलेत, त्याच चव्हाणांविरोधात आता शिवसेना शिंदेंनीही आक्रमक भूमिका स्वीकारली आहे का, असे प्रश्न या निमित्तानं विचारले जात आहेत. इकडे जर आपण बघाल इथे सन्माननीय रवी चव्हाण साहेबांचा फोटो देखील आहे. हे सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आहेत. 8-10 घर आहेत जिथे सन्माननीय चव्हाण साहेब हे पैसे जमा करतायत मालवणमध्ये. शिवसेनेच्या मंत्र्यांच्या मतदारसंघात रवींद्र चव्हाणांनी घेराबंदी सुरू केली. त्यालाच पलटवार म्हणून शिंदेंनी हा डाव टाकलाय का, की मग या निमित्तानं खरंच राणे कुटुंबातील मतभेद चव्हाट्यावर आलेत? जिंकले फक्त आपलेच उमेदवार पाहिजे. जे कोणाला जमलं नाही शिंदे आणि ठाकरेंना एकत्र आणण्याचं, ते राणे साहेबांच्या कणकुलीने करून दाखवलेलं आहे. शिवसेनेच्या निलेश राणेंनी भाजप विरोधात केलेल्या स्टिंग ऑपरेशनचे नेमके काय अर्थ निघतात, याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत. हे कसं सिद्ध कराल? तुम्हाला पेमेंट कोणी दिली एवढी मोठी कॅश एका दिवसात, निवडणुकीच्या काळातच कशी दिली, हे सगळं तुम्हाला सिद्ध करावं लागेल. लक्षात घ्या, तुम्ही याच्यात भरडले गेलात कारण का नको त्या विषयामध्ये तुम्ही पडलात. हे अशा निवडणुका तुम्हाला काढायच्या आहेत तर मग कठीण आहे. 26 नोव्हेंबरच्या बुधवारी या दृश्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणला. ज्या राणेंनी आतापर्यंत भाजपसाठी ठाकरेंनाही शिंगावर घेतलं, त्याच राणे कुटुंबातल्या निलेश राणेंनी भाजप विरोधात हे स्टिंग ऑपरेशन केलं. आता काही वेळापूर्वी इकडे शूटिंग आहे. काही वेळेपूर्वी विजयजी केनवडेकर यांच्या घरी आलेले आहे. 8-10 घर आहेत जिथे सन्माननीय चव्हाण साहेब हे पैसे जमा करतायत मालवणमध्ये. तर त्यापैकी हे आहे. हे सगळं स्टिंग ऑपरेशन करताना निलेश राणेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावरच निशाणा साधला. इकडे जर आपण बघाल इथे सन्माननीय रवी चव्हाण साहेबांचा फोटो देखील आहे. हे सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली. शिवसेनेचे नेते ज्या उमेदवारांविरोधात लढले, त्याच उमेदवारांना चव्हाणांनी भाजपात प्रवेश दिला. इतकंच काय, तर खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातही रवींद्र चव्हाणांनी पक्षप्रवेशांचा सपाटा लावला. यावरून शिवसेनेचे आमदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं. अशातच चव्हाणांनी सिंधुदुर्गात स्वबळावर लढण्याचा नारा दिला आणि शिवसेना आणि भाजपात सगळं आलबेल नाही, या चर्चांना ऊत आलं. प्रदेश अध्यक्ष चव्हाण साहेब असून सुद्धा ते 3-3 दिवस एका जिल्ह्यात बसतात. मला असं वाटायचं, मी सन्मान्य बावनकुळे साहेबांना बघितलेलं आहे प्रदेश अध्यक्ष म्हणून, सन्मान्य चंद्रकांत दादा पाटील साहेबांना बघितलंय प्रदेश अध्यक्ष म्हणून. ते कधी 1-2 जिल्ह्याचे वाटले नाहीत, अख्ख्या महाराष्ट्राचे वाटले. आपण प्रदेश अध्यक्ष फक्त 2-3 जिल्ह्याचा, हे कुठेतरी मला आश्चर्य वाटलं की 3-3 दिवस प्रदेश अध्यक्ष सिंधुदुर्गात बसतात आणि 2-3 जिल्ह्याचंच नेतृत्व प्रदेश अध्यक्षांकडून होत आहे. कदाचित त्यांची ती वर्किंग असेल, मला माहित नाही. ते मोठ्या पदावर आहेत आज, पण युती व्हायला हवी होती या मताचा मी आहे. सन्मान्य राणेसाहेब आहेत आणि राणेसाहेबांना सांगूनच की साहेब हे काय धड वाटत नाही. शिवसेनेच्या निलेश राणेंनीही युती न होण्याला रवींद्र चव्हाणांना जबाबदार धरलं आणि त्यानंतर हे प्रकरण समोर आलं. तुमचं घर आहे, तुम्ही ते पैसे कुठे ठेवले ते दाखवा. हे काय तुम्हाला दाखवतो ना कुठे आहेत ते बघा. इकडे आहे, इकडे हे बघा, इकडे हे पैसे. इकडे शूटिंग इकडे घ्या. हे पैसे हे आता शिडीने 5-10 मिनिटापूर्वी इकडे आलेले आहेत आणि हे त्यांचं घर, हे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते, ते त्यांची निष्ठा भारतीय जनता पक्षावर आहे
आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठा ही त्यांच्यावर आहे. हे तुम्हाला निष्ठेचं स्वरूप तुम्हाला दिसतच आहे. निलेश राणेंच्या याच स्टिंग ऑपरेशन विरोधात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजप पदाधिकाऱ्याकडे पैसे नसू शकतात का? तो व्यवसाय करू शकत नाही का? असे प्रतिप्रश्न विचारत त्यांनी निलेश राणेंचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. की प्रत्येक जण आज व्यावसायिक म्हणून काम करत असतो. प्रत्येक जणाला व्यवसाय करण्याचा अधिकार आहे की नेत्यांनाच फक्त अधिकार आहे व्यवसाय करण्याचा? कार्यकर्त्यांना काय अधिकार नाही आहे का व्यवसाय करण्याचा? अहो, व्यवसाय करण्यासाठी तो कुठूनही कसेही पैसे उभे करतो आणि व्यवसाय करत असतो. त्यांना व्यवसाय करत असताना प्रोत्साहन देणं हे नेत्यांचं काम आहे. ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला निवडून आणलं त्या कार्यकर्त्यांच्या घरी अशा पद्धतीने जाऊन काम करणं, जे केलेलं काम काही फार चांगलं कामही नाही आहे. कोणाच्या तरी एखाद्याच्या घरात जाऊन असं करणं हे काही योग्य नाही. त्यात शिवसेनेनं हा पलटवार केलाय का? आणि शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यात सुरू असलेल्या सुप्त संघर्षाला या प्रकरणानं चव्हाट्यावर आणलंय का? अशा चर्चांना आता उधाण आलंय. तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा. निवडणुका आपण लढवतोय.